आणि कोल्हापुरात याच पाणी टंचाईवरनं वातावरण चांगलंच तापलंय। महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भारुड आणि विरोधी पक्षनेते राजेश लाटकर पाणी टंचाईच्या मुद्द्यावरनं आमने-सामने आले। महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले। कोल्हापूरकरांवरती उद्भवलेल्या पाणी संकटाला महापालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केलाय। कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा, कारण परिस्थिती अत्यंत बिकट आहे। आजच्या घडीला कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, कारण पाऊस लांबलेला आहे आणि पंचगंगा नदीमधली पाण्याची पातळी ही कमालीनं घटलेली आहे। आपण सध्या शिंगणापूर बंधारा या ठिकाणी आहे आणि शिंगणापूर बंधाऱ्याच्या ठिकाणचं जे काम सुरू आहे ते काम म्हणजे जे बंधाऱ्याचे बर्गे आहेत ते पुन्हा एकदा दुरुस्त करून बसवले जाणार आहेत, कारण या ठिकाणी पाणी अडलं पाहिजे तरच कोल्हापूर शहराला पाणी आहे ते मिळणार आहे। आत्ताची जर बघितली परिस्थिती तर कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। धरणामधून पाण्याचा विसर्ग आहे तो काल रात्री केलेला आहे राधानगरी धरणामधून, मात्र तो या शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किमान 20 तास लागतात। आता जी आपण दृश्य दाखवतोय तर ती दृश्य आहेत कोल्हापूरचा जो उपसा केंद्र आहे शिंगणापूरचं ते आहे, आणि या उपसा केंद्रामधून पाणी कोल्हापूर शहराला मिळत असतं, मात्र ते देखील किती खुलं झालेलं आहे, उघडं झालेलं आहे हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतं। त्यामुळे कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा, कारण पावसानं जर अशाच पद्धतीनं एक उघडीप दिली किंवा जर पाऊस जर लांबला अजून तर खूप मोठं संकट आहे ते पाणी टंचाईचं येऊ शकतं। सध्याच्या घडीला या ठिकाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि पिण्याचं सोडून शेतीसाठीचं पाणी आहे ते पूर्णपणे उपसा आहे तो बंद ठेवलेला आहे, कारण प्रशासनानं त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे की पिण्याच्या पाण्यासाठी सगळ्यात आधी प्राधान्य दिलेलं आहे। त्यामुळं पाऊस जर आणखी काही दिवस जर लांबला तर हे पाणी टंचाईचं संकट पुन्हा वाढेल, जास्त वाढणार आहे। त्यामुळे आत्ताच पाणी आहे ते जपून वापरणं खूप गरजेचं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।